श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमची 7.5 संपली की नाही माहीत नाही, पण तुमच्या कष्टाचं सोनं होण्याची तारीख मात्र गुरुजींनी फिक्स केली आहे. मकर संक्रांतीनंतर तुमच्या घरात एका अशा व्यक्तीचं पाऊल पडणार आहे जिच्यामुळे नशिबाचे गंजलेले दरवाजे सताड उघडतील. काय आहे हे गुपित आणि का शत्रूंच्या काळजाचा ठोका चुकलाय? ही वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही अनेक अपमान सोसले, अनेक रात्री रडून घालवल्या, पण आता नियतीने तुमच्या भाग्याचा असा खेळ मांडला आहे की संपूर्ण दुनिया बघतच राहील. गुरुजींच्या मते मकर संक्रांतीचा हा काळ तुमच्यासाठी केवळ सण नाही, तर तुमच्या आयुष्यातील ब्लॉकबस्टर सस्पेन्स उलगडण्याची वेळ आहे. येत्या 48 तासांत तुमच्या घरात एक अशी गोष्ट घडणार आहे जी तुमच्या आयुष्यातून गरिबी आणि टेन्शन कायमचं उपटून फेकून देईल. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यासाठी वेळही मिळणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान. आता एक असा इशारा जो तुमच्या अंगावर काटा आणेल. गुरुजींनी स्पष्ट सांगितलंय की तुमच्या अगदी जवळच्या 3 व्यक्तींनी तुमच्या सुखाला नजर लावली आहे. हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधत आहेत. पण मकर संक्रांतीचा सूर्य या शत्रूंच्या काळोखी डावपेचांना जाळून भस्म करणार आहे. सस्पेन्स असा आहे की या व्यक्तींचे चेहरे जेव्हा तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्हाला धक्का बसेल, कारण त्यातला एक चेहरा तुमच्या अत्यंत जवळचा आहे. पण घाबरू नका, कारण महादेव आणि माता भद्रकालीचं सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, कारण गुरुजींच्या या भविष्यवाणीत एका रहस्यमयी व्यक्तीच्या आगमनाचा उल्लेख आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताच तुमच्या घराचे बंद दरवाजे उघडतील आणि सुखसमृद्धीचा पाऊस पडेल. तुमची रखडलेली कामं अचानक पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात एक असा सकारात्मक चमत्कार घडेल ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत, हे सर्व रहस्य समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीचा हा मुहूर्त तुमच्या आयुष्यात केवळ तिळगुळ घेऊन येणार नाही, तर तुमच्या नशिबाचा असा कायापालट करेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींच्या मते येत्या 48 तासांत तुमच्या आयुष्यात एक असा महाविस्फोट होणार आहे जो तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे करेल. वातावरणात एक गूढ शांतता पसरली आहे, कारण नियती तुमच्यासाठी सुखाचा एक मोठा खजिना उघडण्याच्या तयारीत आहे. पण लक्षात ठेवा, हा आनंद मिळण्यापूर्वी तुम्हाला एका अत्यंत कठीण सत्याचा सामना करावा लागणार आहे जो तुमच्या संयमाची परीक्षा घेईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान. गुरुजींनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की तुमच्या आसपास वावरणाऱ्या अशा 3 व्यक्ती आहेत ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेले आहे. सस्पेन्स असा आहे की या व्यक्ती परक्या नसून तुमच्या अत्यंत जवळच्या आहेत. त्या तुमच्यासोबत हसतात, तुमच्या ताटात जेवतात आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असल्याचा आव आणतात. पण पडद्यामागे त्यांनी तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहिली आहे. संक्रांतीचा सूर्य जसा उगवेल तसे या कपटी लोकांचे मुखवटे एकामागून एक उतरू लागतील, जे पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात भीतीदायक सस्पेन्स म्हणजे या शत्रूंनी वापरलेली अदृश्य शस्त्रे. गुरुजींनी आपल्या भविष्यवाणीत स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या कामात जे विनाकारण अडथळे येत आहेत, जे अचानक उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न आहेत, ते केवळ योगायोग नसून काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो. या 3 व्यक्तींनी तुमच्या सुखाला नजर लावण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी काही भयंकर कारस्थाने रचली आहेत. हा खुलासा इतका धक्कादायक असेल की ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे पाहून तुम्हाला स्वतःच्या निर्णयांचा फेरविचार करावा लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की संक्रांतीचा हा प्रकाश केवळ सुखच नाही, तर या कपटी लोकांच्या काळोखी डावपेचांनाही उजेडात आणणार आहे. तुमच्या प्रगतीचा जो वेग या लोकांनी रोखून धरला होता, तो आता महादेवांच्या कृपेने पुन्हा पूर्ववत होणार आहे. या लोकांपासून कसे सावध राहायचे आणि त्यांची नकारात्मक ऊर्जा कशी परतवून लावायची हे समजून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे. ही वेळ भावनिक होण्याची नसून प्रॅक्टिकल होण्याची आहे, कारण शत्रू तुमच्या घरातच दडलेला असू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या नशिबाचा अध्याय बदलला आहे. हे लोक कितीही प्रयत्न करू दे, पण तुमच्या नशिबात लिहिलेले यश आता कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. संक्रांतीनंतर या लोकांशी तुमचे संबंध कसे बदलतील आणि तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडून विजयाकडे कसे जाल हे जाणून घेणे अत्यंत रंजक ठरणार आहे. या शत्रूंना ओळखून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आणि यशाचे शिखर गाठण्याचे अंतिम गुपित समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
मकर संक्रांतीचा हा पवित्र सण संपताच तुमच्या आयुष्यात एका अशा विशिष्ट व्यक्तीचा प्रवेश होणार आहे जो तुमच्यासाठी साक्षात भाग्याचा दूत ठरेल. गुरुजींच्या मते या व्यक्तीचे येणे तुमच्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे आणि आर्थिक विवंचना संपवण्यासाठी महादेवांनी योजलेली एक दैवी योजना आहे. हा सस्पेन्स इतका गहिरा आहे की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच तुमच्या घरातील नकारात्मकता संपुष्टात येईल आणि सुखसमृद्धीचे नवीन युग सुरू होईल. नशिबाचे जे दरवाजे आजवर गंजलेले होते ते आता या व्यक्तीच्या उपस्थितीने सताड उघडले जातील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता सर्वात मोठा प्रश्न हा की ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिला ओळखायचे कसे. गुरुजी सांगतात की ही व्यक्ती एखादी स्त्री असू शकते जी लक्ष्मीचे रूप असेल किंवा एखादा मार्गदर्शक जो तुम्हाला यशाचा रस्ता दाखवेल. ही व्यक्ती तुमच्या ओळखीची असू शकते किंवा अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, या व्यक्तीच्या शब्दांमध्ये एक अनामिक शांतता असेल आणि तिच्या संपर्कात आल्यावर तुम्हाला अचानक सुरक्षित आणि सकारात्मक वाटू लागेल. तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात होणारे बदल इतके मोठे असतील की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणे कठीण जाईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नशीब पूर्णपणे बदलण्यापूर्वी निसर्ग आणि नियती तुम्हाला काही गुप्त संकेत देण्यास सुरुवात करेल. गुरुजींच्या मते संक्रांतीनंतरच्या काळात तुम्हाला अचानक काही शुभशकुन अनुभवायला मिळतील, जसे की घराबाहेर पडताना अचानक पांढरी गाय दिसणे किंवा पहाटेच्या वेळी मंदिरातून येणारा घंटानाद कानावर पडणे. जर तुमच्या उंबरठ्यावर अचानक मोरपंख दिसला किंवा मंदिरातून अचानक गुलाबाचा किंवा प्रसादाचा सुवास आला तर समजून जा की स्वामींची तुमच्यावर अपार कृपा झाली आहे आणि तुमच्या भाग्योदयाची वेळ आता जवळ आली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सस्पेन्स इथेच संपत नाही. गुरुजींनी सांगितले आहे की ज्या दिवशी हे शुभ संकेत मिळतील त्याच दिवशी तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. हे संकेत म्हणजे साक्षात महादेव आणि माता भद्रकाली तुम्हाला देत असलेली ही पूर्वसूचना असेल की आता संकटाचे दिवस संपले आहेत. तुमच्या घरातील वातावरणात अचानक एक उत्साह जाणवू लागेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील. हे सर्व संकेत तुमच्या प्रगतीच्या प्रवासातील मैलाचे दगड ठरणार आहेत, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याची चूक मुळीच करू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाचा कायापालट होणार आहे. या रहस्यमयी व्यक्तीला ओळखण्यात तुम्ही चूक करू नका आणि निसर्गाच्या या संकेतांना नीट समजून घ्या. या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीत असा कोणता मोठा बदल होणार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला मदत करेल. हे गूढ आणि त्यासोबत येणारी मोठी समृद्धी समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गूढ आणि अंगावर काटा आणणारे रहस्य उघड केले आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या शत्रूंनी रचलेली भयंकर कारस्थाने आणि तुम्हाला संपवण्याचे डावपेच का फसले, याचे उत्तर केवळ एका गोष्टीत दडलेले आहे आणि तो म्हणजे साक्षात देवाधिदेव महादेव आणि माता भद्रकालीचे अभेद्य सुरक्षा कवच. गुरुजींच्या मते मकर संक्रांतीनंतर ही दैवी शक्ती तुमच्या घराभोवती अधिक सक्रिय झाली आहे. हा सस्पेन्स जेव्हा तुमच्या अनुभवास येईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही या जगात एकटे नाही आहात, तर एक महाशक्ती तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचे रक्षण करत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, साक्षात माता भद्रकालीने तुमच्यावर येणारी संकटे स्वतःच्या अंगावर घेतली आहेत. संक्रांतीनंतर तुम्हाला स्वप्नात किंवा प्रत्यक्षात काही विशिष्ट प्रचिती येईल, जसे की महादेवांची पिंड दिसणे किंवा काळ्या वस्त्रातील देवीचे उग्र पण संरक्षक रूप दिसणे. हे संकेत म्हणजे तुमची वेळ आता 100% बदलली आहे याचा साक्षात पुरावा असेल. हे सुरक्षा कवच तुमच्या नशिबाच्या आड येणाऱ्या प्रत्येक दुष्ट आणि नकारात्मक शक्तीला भस्म करून टाकेल, ज्यामुळे तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख आणि अखंड शांतीचे वारे वाहू लागतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या दैवी संरक्षणासोबतच गुरुजींनी तुमच्या आर्थिक प्रगतीचा एक गोल्डन चान्स वर्तवला आहे. मकर संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि नैराश्याला पूर्णपणे जाळून राख करेल. कुंडलीत धनस्थानावर ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवीन आणि मोठे मार्ग अचानक उघडले जातील. जे पैसे किंवा मालमत्तेचे प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायालयात किंवा वादात अडकले होते ते आता चमत्कारिकरित्या तुमच्या बाजूने सुटतील. हा बदल इतका सकारात्मक असेल की तुमची तिजोरी पुन्हा एकदा आनंदाने ओसंडून वाहू लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने आता तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. गुरुजी सांगतात की ज्या उद्योगात किंवा नोकरीत तुम्हाला आजवर डावलले गेले तिथेच आता तुमचा सन्मान होईल आणि मोठे धनलाभ होतील. आर्थिक विवंचना संपून तुम्ही स्वावलंबी आणि समृद्ध होण्याच्या मार्गावर आहात. पण लक्षात ठेवा, हे सुख मिळताना तुमच्या पाठीशी असलेल्या महादेव आणि माता भद्रकालीचा विसर पडू देऊ नका.
ही भरभराट केवळ पैशांची नसून ती तुमच्या मान-सन्मानाची आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखी वाटू शकते, पण हे पूर्णपणे वास्तव आहे. तुमच्या कष्टाला आता भाग्याची जोड मिळाली आहे. या सुरक्षा कवचाच्या जोरावर आणि आर्थिक महायोगामुळे तुमचे विरोधक आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करतील. पण या प्रगतीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या मोठ्या चुकीमुळे आलेली लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते, हे गुपित आणि गुरुजींनी सांगितलेले अंतिम उपाय समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात येणारा हा सुवर्णकाळ टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी काही विशेष सिद्ध उपाय सांगितले आहेत. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्या स्वभावात थोडा रागीटपणा असू शकतो, पण संक्रांतीनंतर तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल. गुरुजींचा पहिला उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचे पठण करा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील साडेसातीचा प्रभाव आणि शत्रूंची नजर कायमची दूर करेल. तसेच घरात येणारी लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी उंबरठ्याची स्वच्छता राखा आणि सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावायला विसरू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उपायांसोबतच गुरुजींनी काही कडक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. संक्रांतीनंतरच्या काळात विशेषतः संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडून घेऊ नका. तसेच आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा भाग्याचा मार्ग असतो, त्यामुळे दरवाजाजवळ बसून कोणाची निंदा किंवा निंदनीय गोष्टी करणे टाळा. जर तुम्ही कोणाची मने दुखावली तर आलेली ही दैवी ऊर्जा तुमच्या घरातून निघून जाऊ शकते. गुरुजींच्या मते तुमच्या कष्टाचे आणि भाग्याचे गुपित जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका, कारण गुप्तता राखली तरच तुमच्या यशाचा महायोग सिद्ध होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनाचा जुना कष्टाचा अध्याय आता संपला आहे. गुरुजींनी सांगितलेले हे उपाय आणि सावधानता जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने पाळली तर तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील आणि तुमचे घर सुखसमृद्धीने ओसंडून वाहेल. लक्षात ठेवा, स्वामी केवळ भक्तीचे भुकेले आहेत, त्यामुळे मनात कसलाही संशय न ठेवता या मार्गावर पुढे जा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता दूर झाला आहे. या भविष्याच्या जातकांनो, स्वामींचा आणि माता भद्रकालीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्हाला गुरुजींच्या मार्गदर्शनावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.